आता बातमी आहे राज्यातल्या महायुती सरकार संदर्भातली। या महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं। या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत। अजून बरंच काही काम करायचं बाकी आहे, त्यामुळे झोप येत नाही असं फडणवीसांनी म्हटलं। तसंच या 1 वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी आपापल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला। मला रात्री झोप याकरता येत नाही की मला खूप गोष्टी दिसतात, हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं, अशा अनेक गोष्टी आहेत। कारण 1 वर्षाचा काळ हा काही मोठा होत नाही, त्यामुळे निश्चितपणे खंत नाही आहे, पण एक मला असं वाटतं की उत्सुकता आहे किंवा एक अशी भावना आहे की बाबा अनेक गोष्टी आता करायच्या त्या आम्ही करू। या 1 वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत असतानाच विरोधकांनी मात्र महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढलेत। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारांनी तर सरकारच्या कामांची श्वेतपत्रिका त्यांनी काढावी अशी मागणी केली आहे। मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे, सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे, महिलावरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे, महिला बालकल्याण आणि शिक्षण विभागाला जो निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवला जातो जे खाऊ शकत नाही अशी सगळीकडे ओरड आहे, त्याची उपलब्धी आहे। दरम्यान फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झालेली असतानाच राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली। तर नाराजी नाट्यानंतर गावी जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनाही त्यांनी टोला लगावलाय। पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा देताना मी हेच म्हणतो की अजित पर्व महाराष्ट्रात येऊ दे, सगळे आनंदी असतात, शेतकरी, लाडक्या बहिणी, आणि देवेंद्र पर्वाला शुभेच्छा आहेतच। आता माझ्या संकल्पना, मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यात काही दुमत असण्याचं कारण नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात ॲलिगेशन झाल्यावर सुद्धा त्यांनी संयम ढळू दिला नाही, ते रुसून कुठं बारामतीला गेले नाहीत, असं दिसलं का तुम्हाला? त्याच्यामुळे दादा हे दादा आहेत आणि माझा कोणावर काही हे नाही आहे। मी फक्त एवढंच सांगतो की वर्षपूर्तीमध्ये महायुतीमध्ये आम्ही घट्टपणे काम केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।